पहिली लक्षवेधी बातमी आहे पुण्यामधील फरार आरोपी निलेश चव्हाण संदर्भातील। उपमुख्यमंत्र्यांनी निलेश चव्हाणच्या अटकेचे आदेश दिल्यानंतर 38 तास झालेले आहेत, मात्र अद्यापही निलेश चव्हाणला अटक झालेली नाहीये। त्यामुळे पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केली जाते। तर दुसरीकडे हगवणे कुटुंबाच्या कारवाईला वेग आलेला आहे। पोलिसांनी राजेंद्र हगवणेचं बँक लॉकर सुद्धा सील केलेलं आहे। याचे अपडेट्स आपण या बातमीपत्रात घेणार आहोत। दुसरी लक्षवेधी बातमी आहे पावसासंदर्भातील। संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय। 28 तारखेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून राज्यामध्ये दाखल होईल अशी सध्या स्थिती निर्माण झाली आहे। या संदर्भातले अपडेट सुद्धा आपण या बातमीपत्रात घेणार आहोत। तर तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे राजधानी दिल्लीमधून, कारण आज राजधानी दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एनडीएच्या घटक पक्षांची आज बैठक होणार आहे। भाजप शासित राज्यांमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। त्यामुळे या सगळ्याचा आपण आढावा या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत। तर या 3 लक्षवेधी बातम्या आहेत। निलेश चव्हाण अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिलेले आहेत त्याला लवकरात लवकर अटक करण्याचे, मात्र 38 तास त्यांच्या आदेशाला उलटून गेलेले आहेत। मात्र तरी सुद्धा अद्याप निलेश चव्हाण काही पोलिसांना सापडलेला नाहीये। त्याचबरोबर राज्यामध्ये पावसासंदर्भातली जी स्थिती आहे त्याचे सुद्धा आपण अपडेट्स घेणार आहोत।